झी 24 तास एक पाऊल पुढे। राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा भाजप आणि संघाकडून उचलला गेलाय। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। कुमार सप्तर्षी सध्या आपल्या संपर्कात आहेत। सप्तर्षी आपण पाहतोय की राजनाथ सिंग असतील किंवा आज मोहन भागवत असतील पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले दिसत आहेत। 2014च्या निवडणुका आरएसएस वर बंदी जेव्हा आली नेहरूंच्या काळात जवाहरलाल नेहरूंच्या काळात तेव्हा त्यांच्या जनसंघाची स्थापना झाली। परिवारांच्या ज्या काही संघटना आहेत ती त्यांच्या आपत्ती असतात। तर आता भाजप आपण खरंय सप्तर्षी सर आपण पाहतोय की पुन्हा एकदा हा मुद्दा तापवला जातोय। काल राजनाथ सिंग यांनी राम मंदिरासंदर्भात वक्तव्य केलं होतं। आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा आक्रमक भूमिका संघाची मांडलेली आहे। राम ही देशाची अस्मिता असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा 2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजप आणि संघ याच मुद्द्यावर पुन्हा एकदा निवडणूक लढवतो की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। धर्म परिषद जी सुरू आहे अलाहाबादमध्ये तिथेही हाच मुद्दा उपस्थित केला गेलाय। जनजागृती करून मोठं आंदोलन उभारण्याचं सुद्धा विहिपनं सांगितलंय। त्यामुळे या सगळ्या एकूण वक्तव्यांवरनं आणि जो मुद्दा आता परत एकदा चर्चेत येऊ लागलाय हा मुद्दा पुन्हा एकदा भाजप आणि संघाचा निवडणुकीचा मुद्दा ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सप्तर्षी सर आपण जसं मगाशी सांगत होतात की लोकसभा आणि विधानसभा आगामी ज्या निवडणुका येऊ घातल्यात त्याची ही नांदी आहे। त्याची नांदी अशी आहे की आरएसएसला भाजपवर पूर्ण कंट्रोल पाहिजे। कारण त्यांचं अशी भूमिका आहे की आम्ही आमच्या आरएसएसच्या संरक्षणासाठी भाजप काढलेलं आहे। भाजपला स्वतंत्र अस्तित्व नाहीये। तर पिता कोण आणि पुत्र कोण, तर भाजप यावेळेला सेक्युलर लाईन घेते का काय मतासाठी या भीतीपोटी त्यांनी आता हिंदुत्वाचा स्वर अगदी उंचावायचा असं ठरवलेलं दिसतंय आरएसएस लॉबीनं। आणि त्याला राजनाथ सिंग वगैरे वाकलेले आणि देशाचं राजकारण ठरवण्याकरता देशाचा पंतप्रधान ठरवण्याकरता लोकसभा आहे ना, तर लोकसभेला चालून हे संत कुठून आले बैरागी आणि कोण कुठले काय त्यांचं समाजातलं काम याचा काही विचार न करता संतांनी ठरवलंय म्हणून होणार पंतप्रधान, तर ते हिंदू राष्ट्राची कल्पना आहे। त्याच्यात ते हिंदू राष्ट्राचा एजेंडा पुढे नेत आहे आणि हिंदू राष्ट्र का घटना हे एकमेकाची अत्यंत विसंगत गोष्टी आहेत। आपल्या घटनेमध्ये जगातली एकमेव घटना आहे की ज्यात असं म्हटलेलं आहे की आम्ही विचार खरंय सप्तर्षी जगातल्या इतर घटनेमध्ये देवाने आम्हाला दिलेलं आहे कारण की अशा पावित्र्य राहणार नाही घटनेला म्हणून। तर याच्यावर मतदान झालं होतं आणि देवाने आम्हाला दिलंय का आम्ही याचा निर्णय घेतलाय। याचा निर्णय मतदानाने लागलेला आहे। देवांचा पराभव होऊन आम्हीचा विजय झालेला आहे, आम्हाला अर्पण केली। असं असताना आरएसएस लॉबी वगैरे त्यांचा जुनाच जो आहे एजेंडा तो पुढे रेट आहे। आता भाजपला त्यांच्या मागे जावं लागतंय का भाजपच्या मागे आरएसएस येते असं आहे। आणि जर त्यांनी ही लाईन घेतली हिंदू राष्ट्राची रामभूमी हे त्याचं प्रतीक आहे। खरंय थोडक्यात आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी ते मानतच नाही। बरोबर थोडक्यात पुन्हा एकदा जुनाच मुद्दा संघ आणि भाजप उचलून धरते सर आणि त्यामुळे हा मुद्दा आता त्यांना निवडणुकीसाठी कितपत महत्त्वाचा ठरतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आमच्याशी सविस्तर चर्चा केली त्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।